तुम्हाला माहिती आहे का क्लिफर्ड व्हॅन चालवतोय व्हॅन. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू हाऊस ऑफ क्लिफाली. तुम्ही म्हणत असाल की आय मीन द सेम टी शर्ट फ्रॉम लास्ट 3 व्लॉग्स, कारण आम्ही सगळं पॅक केलंय अँड आय डोंट हॅव टी शर्ट्स. ऑल आर लाईक डीपली पॅक्ड इनसाइड. ऍक्च्युली मी पण सेम कपड्यांवर आहे, नाही, पण मी तू change वरतून केलंय. जॅकेट घातलंय टू कव्हर. You have put a different, you at least kept backup, but I was like, हा अजून जर शिफ्टिंग. सो गाईज, काल शिफ्टिंग नाही झाली अनफॉर्च्युनेटली. तुम्ही जर आमचा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर कालचा व्हिडिओ बघा. इट वॉज व्हेरी इरिटेटिंग फॉर अस ॲज वेल. आम्ही रात्री 8ला मग बाहेर गेलो अँड द बेस्ट थिंग वेन यू आर फ्रस्ट्रेटेड टू डू इज टू ईट फूड. मग आम्ही गेलो मस्त इंडियन रेस्टॉरंटमध्ये काल आणि खूप खाल्लं. आम्हाला कधी पण राग आला, वाईट वाटलं की आम्ही काय करतो, इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातो आणि आणि खातो. गार्लिक नान, शाही पनीर आणि दिस दॅट खूप खाल्लं काल. आणि देन वी वर लाईक आम्ही 2-3 अजून कोटेशन घेतले फॉर मोर दॅन पॅकेज, बट ते खूप एक्सपेन्सिव्ह सांगत होते. बिकॉज वन डे आम्ही नवीन आयडिया केला. तो आम्ही तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये दाखवू की आम्ही काय करणार आहे. कळेल. आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करू, कारण ब्रेकफास्ट इम्पॉर्टंट आहे, भूक लागली. पण ब्रेकफास्टला आम्ही काय, आज avocado टोस्ट नाही, कारण परत सगळं पॅक केलं आम्ही आज खाणार आहे. काय खाणार आहे? आलू पराठा. तर काल आम्ही इंडियन रेस्टॉरंट मधून 5 आलू पराठे नाही 10 नाही 5 आलू पराठे पार्सल घेऊन आलो फॉर अवर ब्रेकफास्ट अँड लंच. लंच नव्हतं, ब्रेकफास्ट होतं. ओके, दॅट विल सी. हा, तर स्टे ट्यून. सो आम्ही आम्ही तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो. करतो, आलू पराठा खातो, अँड देन यू विल सी व्हॉट इज आवर प्लॅन टू शिफ्ट एव्हरीथिंग. स्टे ट्यून. आलू पराठा खातोय, यू विल सी इट. आणि तुम्हाला दाखवतो आम्ही आलू पराठा कशामध्ये खातोय. कारण आमच्याकडे प्लेट पण नेहमी फॉइलमध्ये खातोय. लिटरली आम्ही फॉइल पेपरमध्ये आलू पराठा खातोय आणि आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये गरम केला. आज पहुंचा दे हमें हमारे घर भगवान. गाईस, तर तुम्हाला बाहेर काहीच नाही दिसणार आणि तुम्ही बघू शकता घराची काय हालत आहे. क्लिफर्ड थोडंसं काहीतरी काम करतो आहे. 2 मिनिट, आम्हाला इमर्जन्सीमध्ये डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे. आणि हे बघा, कालपेक्षा आज जास्त खराब वातावरण आहे आणि खूप थंडी आहे. आय विल शो यू. सी, तर स्टे ट्यून. हे गाईस, तर आम्ही आता हळूहळू सामान बाहेर न्यायला सुरुवात केलेली आहे. तर इथे अर्ध खाली झालं आहे. इथलं आता आम्ही हळूहळू घेऊन जाऊ. आणि आम्ही डोअरवे पूर्ण क्लीन केलेला आहे. आणि हा माझा मजदूर जो कामावर लागलेला आहे. गाईस, तर आता आम्ही बऱ्यापैकी सामान बाहेर नेलेलं आहे. ही आमची गादी, जी आम्ही अशीच इथे ठेवली आहे, कारण ती रस्त्यात अशी नुसती इकडे पडतीये तिकडे पडतीये. आणि तुम्हाला बाहेर दाखवते. आणि हे आहे बाहेर. तर आम्ही आमचं पूर्ण सामान असं बाहेर ठेवलेलं आहे. ही खूप मोठी लिफ्ट आहे, तर हिच्यामध्ये आम्ही सामान घेऊन जाऊ, बिकॉज इथे सायकल लिफ्ट असतात आणि त्या फार मोठ्या असतात. गाईस, तर लिफ्ट आलेली आहे. हे बघा, खूप मोठी आहे. आमचं अर्ध तरी सामान एका टाईमला मावेल. ओके, आय थिंक मी व्हिडिओ बंद करते. क्लिफर्डला थोडी मदत करते. येस. मी फक्त कॅमेरामॅन नाहीये. एक काम कर, इथे एक बॉक्स ठेव. स्ट्रगल. गाईस, तर आम्ही लिफ्ट अशी पूर्णपणे भरलेली आहे. आणि येस, आणि ही लिफ्ट दोन्ही साईडने ओपन होते, या पण आणि त्या पण. चल आत एखादा. थकलास? प्राण जाय बट एस्थेटिक्स ना जाय. तसे आपले गेले एस्थेटिक सगळे. पहिल्यांदा एवढे तुझे H&M चे बॉक्सेस आज काम पण आले. म्हणजे तुम्ही बघू शकता की आम्ही सगळे H&M चे, झाराचे जे डब्बे ना, त्यामध्ये आमचं सामान भरलंय. आणि 2-3 ऍक्शनचे पण. हा, आणि 2-3 आम्ही ऍक्शन मधून विकत आणले ते. आता इकडनं बोलणार.
सी लिफ्ट इकडनं पण ओपन होती I wanted to do आणि the most- इकडनंही I ओपन wanted होते. to do the most useful thing. वॉट Stand in the door. गाईज, तर आम्ही आता लिफ्टचा डोअर बंद नाही होऊ म्हणून इथे ठेवली आहे चेअर आणि एअर फ्रायर. आणि ऑलमोस्ट लिफ्ट खाली झालेली आहे. आमच्या फर्स्ट राऊंड कंप्लीट. आणि इथे ठेवलं आहे सगळं सामान. Guys, हा सेकंड राऊंड आहे. सेकंड राऊंड गोइंग डाऊन. आणि अजून थर्ड होईल. फोर्थ होणार? नाही, मे बी संपून जाईल सामान आमचं. मे बी होईल फोर्थ बिकॉज इफ यू हॅव गाद्यास. आणि हे काय आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर क्लिफर्ड बघायला गेलेला आहे व्हॅन आणि मी इथे करते आहे सामानाची पेहरेदारी. आणि येणारे राहणारे सगळे लोक आधी सामान बघता, मग मला बघता, अँड देन दे से हॅलो अँड आय बी लाईक. तर गाईस, मी आज तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे. आणि फायनली आमची व्हॅन इथे आलेली आहे. तुम्हाला ही जी व्हॅन दिसते आहे दॅट इज आवर व्हॅन. आणि फक्त गेस करा ही व्हॅन कोण चालवत आहे. मी डायरेक्शन देते व्हॅनला. गाईस, मी तुम्हाला व्हॅनचा ड्रायव्हर दाखवते. आणि या गाडीत आम्ही सगळं आमचं सामान लोड करणार आणि घेऊन जाणार. आणि हा बघा व्हॅनचा न्यू ड्रायव्हर. गाईस, तर क्लिफर्ड जजमेंट घेतो आहे. पहिल्यांदा आयुष्यात मर्सिडीज चालवता येतो. ठीक आहे, व्हॅन आहे, एक दिवस गाडी पण येईल. आणि आम्ही लावणार आहे इथे. तर गाईज, ते डोअर इग्नोर करा. ॲक्च्युली मी बऱ्यापैकी सामान ठेवलेलं आहे. क्लिफर्ड काहीतरी इम्पॉर्टंट सामान आणायला वरती केलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. इंडियामधून जेव्हा मी नेदरलँड्सला मूव्ह झाले, मला ॲक्च्युली माहीत नव्हतं की माझ्यामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे. आणि यू नो की मी एकटी सगळं काही करू शकतो. और विथ क्लिफर्ड वी बोथ कॅन डू ऑल ऑफ दिस थिंग्स. बट नाव वी बोथ आर लाईक लिटरली हँडलिंग एव्हरीथिंग बाय अवर ओन. सो येस, ॲटलिस्ट इंडियाच्या बाहेर आल्यावर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येतात. आणि या यू लर्न मोर अलॉट. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे मी तुम्हाला खूप फिलॉसॉफी देते म्हणून दॅट्स इट. तर गाईस, बऱ्यापैकी सामान आम्ही आतमध्ये भरलेलं आहे. आणि क्लिफर्डला जॅकेटला पण काहीतरी मागून पांढरं लागलं. फक्त लास्ट थिंग्स राईस बाकी आहे. आणि हे झाड. आणि बघा, घर खूप घाण झालं आहे. आम्हाला खूप जास्त साफ करावं लागेल. पण मला वाटते घर साफ करायला तर इझी होईल खूप. इट्स जस्ट स्वीप अँड मे बी वाईप एव्हरीथिंग इफ नीडेड. बट इट्स फाईन, वी कॅन डू इट. या स्टे ट्यून गाईस. तर गाईस, फायनली आम्ही आमचं घर लॉक केलेलं आहे. परत साफसफाई करायला. बट वी स्टिल हॅव मेनी डेज. दिस इज अ गुड थिंग. पण येस, फायनली घर खाली झालं. हो. And let's go to our. Guys, this is just 50%. We have another 50% to go. कारण आम्ही गाडी फक्त लोड केली आहे, तिला अनलोड सुद्धा करायचं आहे. So let's go to the new house finally and see how we go. Yes. Let's go. So. Guys, तर आम्ही आता व्हॅन मध्ये बसून चाललेलो आहे आमच्या नवीन घरी. आणि तुम्हाला रस्ता दाखवते. आणि क्लिफर्ड मर्सिडीज चालवतोय. मर्सिडीज. सो स्टे ट्यून. गाईस, तर तुम्हाला असं वाटतं का मी काही काम केलं आणि ते डबल काम नाही होणार? काम करायचं डबल काम. माझ्याकडून उचलता उचलता राईस आणला. तर गाईस, स्ट्रगल इज गोइंग ऑन. आणि आम्हाला 7पर्यंत गाडी वापस द्यायची. तर त्याआधी वी आर ट्राईंग टू फिनिश अप एव्हरीथिंग.
हो, ते 2 होते आपल्याकडे. I also don't know. So guys, almost होत आले. We are almost 70% there. आम्ही खूप सारा सामान डायरेक्ट वरच्या फ्लोअरला घेऊन चाललो. कारण की म्हणत असाल नंतर की घर दाखवा, बट नॉट नाव. नेक्स्ट व्लॉग मध्ये वी विल गिव्ह यू अ होम टूर. ऍक्च्युली आम्हाला एम्प्टी होम टूर द्यायचा होता, बट टाइम लाईक नाही आम्ही भेटला, खूप खूप बिझी होतो. बट इट विल सून कम. येस. आणि खूप बरं वाटतं नवीन घरात, लाईक सो बिग गार्डन एव्हरीथिंग. आणि Best. खूप अशी सेल्फ सॅटिस्फॅक्शन वाली फिलिंग आहे. ओके. So let's see. So guys, finally it is done. इट इज डन. I'm dead. I literally need good food and just I need to sleep now. बॉडीचे थकलो कण कुठं काय कण सगळं दुखायला लागले. गाईस, सो आम्ही फ्रेश दिसतोय आहे. फायनली सगळी शिफ्टिंग झाली अँड आम्ही त्या घरात जरा काहीतरी बनवलं, खाल्लं. वी हॅड गुड शॉवर्स घेतले. वी आर व्हेरी फ्रेश नाव. We plan to go and have coffee and Yes. like maybe go for dinner. It's Women's Day, so happy Women's Day to my pretty woman of my life, and also Yes. happy Women's Day to all the women who are watching. Great salute to you guys that you all have made this come so far, and you all deserve this day. So yeah, happy Women's Day. And finally here we are here to return our van that we rented. It was really great service. You can check the Kohler Auto Vehicle. It's a very great service. You can always contact them, guys who are staying in Netherlands officially. Oh yes. And yeah, thanks a lot. I guess this is where we'll end our shifting vlog. येस. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, Share Share, and subscribe. subscribe. आणि तर बेल नोटिफिकेशनला त्याला ना असं क्लिक करा, सो दॅट आम्ही जे पण कधी व्लॉग अपडेट करू तुम्हाला असं टिंग नोटिफिकेशन येईल. ये दिस गायज हॅव अपलोडेड अ न्यू व्लॉग. सो मेक शुअर यू लाईक, शेअर, सबस्क्राईब अगेन and share a lot of love. Peace to And all you all. बाय बाय. Bye bye.